जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। अंबरनाथच्या जागृत गल्ली परिसरात मागील 6 ते 7 महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक वेळा निवेदन देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं संतप्त नागरिकांसह नगरसेविका पल्लवी लकडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 23 मधील जागृत गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे स्थानिक रहिवाशांना टँकरद्वारे पाणी मागवून दैनंदिन गरजा भागवाव्या लागतायत। त्यामुळे नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविका पल्लवी लकडे आणि स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। येत्या 10 ते 15 दिवसात पाणी टंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर नागरिकांसह तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेविका पल्लवी लकडे यांनी दिलाय। प्रभाग क्रमांक 23 मध्ये जागृत गल्ली, असावरी बिल्डिंग आणि मोतीराम गार्डन इथे पाण्याची समस्या ही गेल्या 6 ते 7 महिन्यापासून भेडसावत आहे आणि आम्ही गेल्या 6 महिन्यापासून इथे फॉलोअप घेत आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये। आम्ही 2 ते 3 लेटरही दिले, सोसायटीनी त्यांना लेटर दिलेलं होतं की पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी। त्यांच्याकडे दररोज टँकरने पाणी भरलं जातं, एवढी त्यांची समस्या आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर खूप परिणाम होत आहे। तर आजही आम्ही इथे आलोत आणि आजही त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यांनी जर या येत्या 10 ते 15 दिवसात त्यांनी जर या पाणी प्रश्नावर तोडगा कायमस्वरूपी काढला नाही तर आम्ही इकडच्या नागरिकांसमेत नक्कीच त्यांच्या ऑफिसमध्ये आंदोलन करू। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, अंबरनाथ।